मराठा समाजातील नवोद्योजकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून नवीन व्यवसाय व व्यवसाय वाढीसाठी काम केले जाते। गेल्या 6 महिन्यापासून विद्यमान सरकारने हजारो जणांचा व्याज परतावा केलेला नाही। खाती NPA मध्ये जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास कोल्हापूर जमीर करीम यांची भेट घेतली। यावेळी थकीत व्याज परतावा, जाचकाठी, गलथान कारभाराबद्दल सहाय्यक आयुक्तांना खडसावून विचारण्यात आलं। दरम्यान या प्रश्नाबद्दल पाठपुरावा करावा व महामंडळाचे कामकाज पूर्वीसारखे सुरळीत चालू करावे, अन्यथा मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। या प्रसंगी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, फक्त राज्यातील नाही तर देशातील आर्थिक मागास विकास महामंडळांना साहेब हे अत्यंत चांगल्या पद्धतीने सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे सरकार चालवत होते। एकंदरीत मराठा समाजातील लोकांना उद्योजक बनवायचं, ज्यांना उद्योग नाही त्यांनी उद्योग सुरू करायचा आणि ज्यांचे उद्योग वाढलेले आहेत त्यांना परत त्यांना स्फूर्ती देण्यासाठी हे महामंडळ स्थापन केलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या लाभार्थ्यांना वेळच्या वेळी त्यांना पैसे मिळत होते, बँकेत जमा होत होते। परंतु दुर्दैवाने हे जे विद्यमान सरकार आलेलं आहे, मोठमोठ्या घोषणा केल्या, त्याला अर्थ कुठलाच नव्हता, नियोजन शून्य कारभार आणि फक्त मताच्या राजकारणासाठी, सत्तेच्या राजकारणासाठी पाटील त्या घोषणा केल्या आणि त्यामुळं हे महामंडळातील लाभार्थी मोठ्या अडचणीत आले आहेत। एकदा का त्यांचं सिव्हिल खराब झालं का बँकेतनं त्यांना कुठलाही परत त्यांना थारा मिळणार नाही आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल। आणि मग 21,000 लोक साधारण ह्या कोल्हापुरात LOI काढलेलं आहे, लाख लोकांनी LOI ह्या महाराष्ट्रात काढलेला आहे। मुद्दामून जाणून बुजून काही लोक हे मराठ्याचं महामंडळ आहे, मराठांचं महामंडळ आहे म्हणून बंद पाडण्याचं षडयंत्र आहे का, असं आम्हाला आता शंका यायला लागलेली आहे। का पैसे देत नाहीत वेळच्या वेळी आमच्या लोकांना? जाचक आता अटी चालू केलेल्या आहेत, पूर्वी ह्या नव्हत्या, त्या जाचक अटी चालू केल्या आहेत। इकडं बघितलं आता तर ठेकेदार बघितलं, राज्यातले ठेकेदार रस्त्यावर उतरत आहेत, हजारो कोटी तटलेले आहेत, लाडक्या बहिणी अडचणीत आलेल्या आहेत। सर्वकडे बघितलं तर नुसतं खोटं नाटक करून हे सरकार सत्तेवर आलं आणि त्यामुळं जे लाभार्थी आहेत प्रत्येक ठिकाणचे त्या अडचणीत आलेले आहेत आणि त्याचा उद्रेक होईल आणि लोक अडचणी येतील। माझी विनंती आहे, एकदा बँकेला जर कुठली शंका आली तर बँका परत तुम्हाला कुठे दारात उभा करणार नाहीत। माझी विनंती आहे सरकारला, मराठा लोकांना न्याय देण्याचं काम ताबडतोब करा, त्यांचे अन्याय करू नका, तर भविष्यात मराठा समाज, मराठी माणूस तुम्हाला महाराष्ट्रात माफ करणार नाही। मराठा उद्योजक साखळीचे षडयंत्र आहे असं वाटतं? नक्की, ती आम्हाला शंका येते आहे, कारण आमचं सरकार असताना आता जाचकाठी कुठल्या नव्हत्या। आता जाचकाठी म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये प्रिंटेड कॉपी पाहिजे तुम्हाला। अरे प्रिंटेड कॉपी जिल्हा परिषद देत, हस्तलिखित देतात, का जाचकाठ टाकली तुम्ही तिथं? आणि जसं जसं चांगल्या पद्धतीने महामंडळ चाललं तेव्हा मराठा समाजातील मुलं मुली मोठ्या प्रमाणात यायला लागले, त्यांना लाभ मिळायला लागला। मला आनंद आहे, 17,000 उद्योजक आपल्या कोल्हापुरात बनले आणि लाख लोकांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये तो प्रयत्न केलेला आहे। आणि मग अशा लोकांना न्याय द्या नाही। उद्धव साहेबांनी एक घोषणा केलेली, चांगली घोषणा केली होती, नोकरी मागणारे बनू नका, नोकरी देणारे बना, आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रात आम्ही सगळ्यांनी प्रचार केला होता आणि त्यामुळे महामंडळाचं काम चांगलं चाललेलं आहे। हे मोडीत काढायचं काम काही लोक करत असतील तर त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही। एकूण रक्कम किती तटलेली आहे, आपण याची मागणी केलेली, आपल्याला माहिती मिळाली का? आता माझ्यावर लाभार्थी पण आले आहेत, आम्ही शिवसेने शिष्टमंडळ आलेलं आहेत, पण आमच्यातले पण काही लाभार्थी आहेत 9-9 महिने पैसे आले नाहीत, त्यांचे 15-15 महिने पैसे आलेले नाही आहेत, वेगळ्या जाचकात टाकतात। बरं, तुम्ही एकदा पहिला लाभार्थ्यांना पैसे दिल्यानंतर 4 महिन्यांनी कुठलं काढताय तुम्ही, अटी काढताय, बाउन्स करताय कुठलं? एकदा माणसाला पैसे द्यायला चालू झाल्यानंतर त्या जाचकाठी कशात टाकताय तुम्ही? म्हणजेच गो स्लो करायचं। बँका एकदा तुम्हाला सांगतो बंद झाल्याचं की मराठा महामंडळ बदनाम करायचं काम, आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे नाव आहे, शिवसेना प्रमुखांनी ते महामंडळ स्थापन केलेलं आहे, ते आम्ही बंद पडू देणार नाही। मराठ्यांना आम्ही न्याय नक्की देऊ। यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, विशाल देवकुळे, हर्षल सुर्वे, मंजित माने, प्रतिज्ञा उतुरे, रीमा देशपांडे, सुशील भानिग्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतील लाभार्थी उपस्थित होते। सौ अंबुबाई पाटिल इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sau Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work.
at Sau Ammubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sau Ammubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I will grow up, I will build a school for poor children. Sau Ammubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.